नमस्कार. कसं आहे ना, घरात सगळं काही छान चाललेलं असतं, पण तरीही कधी-कधी विनाकारण तणाव जाणवतो किंवा सतत छोटी-मोठी भांडण होत राहतात. आपण कधी विचार केलाय का असं का होतं? स्वयंपाकघरात ही चूक म्हणजे सतत भांडणं आणि तणाव, हेच आजच्या आपल्या एक्सप्लेनरचं मुख्य सूत्र आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की हा माणसांच्या स्वभावाचा भाग आहे, पण थांबा, यामागे आपल्या घराच्या रचनेतली एखादी लपलेली त्रुटी असू शकते. चला तर मग हे रहस्य उलगडूया. आता हेच बघा, बऱ्याच घरांमध्ये असं चित्र दिसतं की सगळं सुरळीत असतानाही अचानक वादाचे प्रसंग येतात. घरात एक न समजणारा गुदमरून टाकणारा ताण सतत जाणवतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या ताणाचं मूळ कारण नेहमीच आपली नाती किंवा एकमेकांशी असलेला संवाद नसतो, तर ज्या चार भिंतींमध्ये आपण राहतो त्याची रचनाही याला थेट कारणीभूत असू शकते. ऐकायला थोडं नवल वाटेल, पण यामागे खरंच एक भक्कम सायन्स आहे. ओके, तर आपण याच्या मुळाशी जाऊया. आपल्या रोजच्या जीवनातले जे खटके उडतात ना, त्याचं मुख्य कारण अगदी आपल्या डोळ्यांसमोर लपलेलं असू शकतं. रोजचा ताणतणाव एका साध्याशा पण आपल्याला न दिसणाऱ्या वास्तूच्या चुकीमुळे निर्माण होत असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गाच्या मूळ तत्वांशी न जोडणारी रचना घरात एक प्रकारची नेगेटिव्ह एनर्जी तयार करत असते. आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की स्वयंपाकघरातली ती एक नेमकी चूक आहे तरी काय? थोडा विचार करा आणि मनातल्या मनात आठवून पहा की तुमच्या घरातलं स्वयंपाकघर नक्की कोणत्या दिशेला आहे. कारण मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथून या संपूर्ण समस्येची खरी सुरुवात होते. हे पहा, हाच तो सर्वात मोठा संघर्ष. ईशान्य म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशा ही जल म्हणजे पाण्याचं तत्व दर्शवते. ही दिशा शांतता आणि अध्यात्माची आहे. या उलट आपलं स्वयंपाकघर अग्नितत्वाचं काम करतं, ज्याचा संबंध आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट दिशेशी असतो. आता विचार करा, जेव्हा आपण पाणी असलेल्या ईशान्य दिशेला अग्नी असलेलं स्वयंपाकघर बनवतो तेव्हा काय होईल? या दोन पूर्णपणे विरुद्ध तत्वांचा मोठा संघर्ष होतो. आणि याचाच थेट परिणाम म्हणून घरात वाढता खर्च आणि सततचे वादविवाद पाहायला मिळतात. विभाग 1. जागेमागील विज्ञान, अंधश्रद्धेच्या पलीकडे. आता हेच अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. वास्तुपुरुष मंडळ नेमकं कसं काम करतं ते पाहूया. हे कोणत्याही इमारतीच्या 16 वेगवेगळ्या दिशांमधून वाहणाऱ्या कॉस्मिक एनर्जीचा म्हणजे वैश्विक ऊर्जेचा एक अचूक नकाशा आहे. निसर्गातील 5 तत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ह्या दिशांसोबत कसा बॅलन्स साधतात ह्यावरच आपल्या घरातील ऊर्जा पूर्णपणे अवलंबून असते. हे एखाद्या मोठ्या पझलसारखं आहे. आता इथं एक अत्यंत रंजक गोष्ट आहे जी आपण समजून घेतली पाहिजे. जैविक ऊर्जा म्हणजेच मॅग्नेटिक एनर्जी आणि प्राणिक ऊर्जा म्हणजेच सोलर एनर्जी आपल्या घराच्या भिंतींशी कशाप्रकारे इंटरॅक्ट करतात ते पहा. उत्तर ध्रुवाकडून येणारी मॅग्नेटिक एनर्जी आणि पूर्वेकडून येणारी सूर्याची एनर्जी या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन आपल्या घराचं वातावरण आणि आपला मेंटल हेल्थ ठरवण्यात खूप मोठी भूमिका बजावतात. हे सायन्स आपण अगदी सोप्या भाषेत डिकोड करूया. ईशान्य दिशेला सकाळची थंड आणि शुद्ध करणारी इन्फ्रारेड किरणं मिळतात, ज्यामुळे ही जागा शांततेच्या कामांसाठी एकदम परफेक्ट मानली जाते. याउलट नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट दिशेला दुपारची अतिनील किरणं म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज मिळतात, जी अत्यंत उष्ण आणि त्रासदायक असू शकतात. त्यामुळे ती दिशा थोडी बंदिस्त ठेवणं गरजेचं असतं. शिवाय पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशनवरही थेट परिणाम होत असतो. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. विभाग 2. चुकीच्या खोल्यांचं स्थान आणि त्यांचे परिणाम. आता जरा यावर लक्ष द्या. दिशा आणि खोल्यांचं काम यांचा कसा थेट संबंध आहे ते बघा. स्वयंपाकघरासाठी आग्नेय दिशा एकदम उत्तम, कारण ती अग्नितत्वाची आहे, जिथे एनर्जी निर्माण होते. मास्टर बेडरूमसाठी नैऋत्य दिशा चांगली, कारण तिथे पृथ्वी तत्व आहे, जे आपल्याला स्टॅबिलिटी देतं. देवघर किंवा मेडिटेशनसाठी ईशान्य दिशा म्हणजे जलतत्व, जे शांतता देतं. तर जड सामानासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा उत्तम. जेव्हा आपण खोलीचं काम आणि त्या दिशेचं तत्व यांचा योग्य मेळ घालतो ना, तेव्हा घरातलं रोजचं घर्षण, ते विनाकारण होणारे वाद आपोआप कमी होतात. आणि हो, आणखी एक अत्यंत कॉमन चूक म्हणजे आग्नेय दिशेला म्हणजेच अग्नीच्या क्षेत्रात बेडरूम असणे. आता तुम्हीच सांगा, अग्नीच्या क्षेत्रात झोपल्यामुळे शरीराला शांतता कशी मिळेल? झोप पूर्ण होत नाही, अस्वस्थता वाढते आणि पुरेशी झोप न झाल्यामुळे होणारी चिडचिड. तीच चिडचिड मग घरातील मतभेद आणि रोजच्या भांडणांचं मुख्य कारण बनते. सिंपल लॉजिक आहे. विभाग 3. विना तोडफोड वास्तू उपाय आणि घरातली शांतता पुन्हा प्रस्थापित करणे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, यासाठी घरं तोडण्याची अजिबात गरज नाही. आपण काही अतिशय सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय करू शकतो.
चुकीच्या जागी असलेल्या स्वयंपाकघरातील निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्यासाठी एका वाटीत समुद्री मीठ म्हणजेच सी सॉल्ट ठेवणं आणि ते दर आठवड्याला बदलणं हे खरंच खूप प्रभावी ठरतं. तसंच वास्तू पिरामिडचा वापर, विशिष्ट कोपऱ्यांमध्ये जेड किंवा तुळशीची झाडं लावणं आणि घराच्या मध्यभागी बॅलन्ससाठी श्रीयंत्राची स्थापना करणं या साध्या ट्रिक्सनी ऊर्जेचा फ्लो एकदम सुधारतो. तुम्हाला माहिती आहे, नुसत्या रंगांच्या माध्यमातूनही आपण या 5 तत्वांचा उत्तम बॅलन्स राखू शकतो. उदाहरणार्थ, आग्नेय दिशेला संतुलित करण्यासाठी लाल किंवा नारंगी रंगाच्या उबदार छटा वापरणं, तर उत्तरेकडे शांतता मिळवण्यासाठी थंड निळे आणि हिरवे रंग वापरणं खूप फायदेशीर ठरतं. अगदी साधं आहे. फक्त भिंतीचा रंग बदलून किंवा योग्य रंगाच्या वस्तू वापरून आपण घरातलं जड वातावरण एकदम फ्रेश आणि प्रसन्न बनवू शकतो. तर जाता जाता आपण स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायला हवा. आपल्या घराची रचना आपल्या घरातल्या शांततेला मदत करतेय की त्या शांततेत अडथळा आणतेय? या सायंटिफिक वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून एकदा आपल्या घराकडे नक्की पहा. कोण जाणे, घरातल्या ताणतणावाचं रहस्य आणि त्यावरचा हमखास उपाय तुमच्या याच घरात लपलेला असेल. आशा आहे की हे एक्सप्लेनर तुम्हाला नक्कीच उपयोगाचा वाटला असेल. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.